आजच्या लेक्चरमध्ये आपण लेग्युमिनस फॉडर क्रॉप्स बघणार आहोत. लेग्युमिनस म्हणजे जे द्विदल अन्नधान्य असतं त्याला लेग्युमिनस फॉडर म्हणतात. तर पहिल्यांदा आपण काउपी म्हणजे चवळी बघणार आहोत. बोटॅनिकल नेम आहे विग्ना सेनेसिस. त्याला सिनोनेम आहे चेरी बीन, ब्लॅक आय बीन किंवा चवळी. हे जे सगळे आहेत ते सिनोनेम आहेत. वेगवेगळ्या प्रदेशामध्ये त्याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. आपल्याकडे चवळी नावाने ओळखलं जातं. ओरिजिन याचं आफ्रिका आणि इंडिया आहे. इन्व्हायरमेंट याला मॉडरेटली ह्युमिड एरिया ऑफ ट्रॉपिक्स अँड सब ट्रॉपिक. टेम्परेचर त्याला 15 to 27 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर रिक्वायर्ड असतं. सॉईल हेवी टू सँडी सॉईल लागते. PS सॉईलचा 5 to 6.5 पर्यंत असायला पाहिजे. लँड प्रिपरेशन करताना म्हणजे जमीन तयार करताना काउपी लावायच्या अगोदर 3 ते 4 वेळेस प्लॉविंग विथ देसी प्लॉव म्हणजे नांगरणी केली गेली पाहिजे 3 ते 4 वेळा आणि 3 ते 4 वेळा हॅरोईंग केलं गेलं पाहिजे. आता व्हरायटी कुठल्या आहेत? MPK1, HFC 42.1, K397, CO1 किंवा मग T74, IGFRI 998, IGFRI 457, IGFRI 450. ह्या ज्या काही पुढे दिलेल्या आहेत या सगळ्या काउपीच्या व्हरायटी आहेत. सोविंग टाईम कुठला आहे किंवा कुठल्या टाईममध्ये आपण पेरणी करू शकतो? एनी मंथ ऑफ द इयर. व्हेरी हॉट समर अँड व्हेरी लो विंटर टेम्परेचर शुड बी अवॉइड. मार्च टू ऑगस्ट नॉर्थमध्ये, जून टू जुलै ईस्टमध्ये करतात आणि ऑगस्ट ते डिसेंबर साऊथमध्ये त्याचं सोविंग करतात. सोविंग मेथड सीड ड्रिलिंग आणि ब्रॉडकास्टिंग किंवा सीड ड्रिलिंग म्हणजे टोभणी, ब्रॉडकास्टिंग म्हणजे फेकणे. स्पेसिंग 30 to 40 सेंटीमीटर पर रोमध्ये डिस्टन्स असला पाहिजे लावताना. त्यानंतर सीड रेट किती आहे? आता सीड रेट म्हणजे एका हेक्टर एरियामध्ये मधून आपल्याला किती धान्य मिळेल किंवा किती धान्य लागेल आपल्याला एका हेक्टरमध्ये टाकायचं असेल तर 15 to 40 kg पर हेक्टर एरियामध्ये आपल्याला जर सीड ड्रिलिंगनी जर आपण सीड ड्रिल मेथडने जर आपण त्याची पेरणी केली तर आपल्याला 15 ते 40 किलो धान्य लागणार आहे किंवा बी लागणार आहे. आणि जर ब्रॉडकास्टिंगने केलं तर 50 kg पर हेक्टरला बी लागणार आहे. मॅन्युअर फर्टिलायझर म्हणजे खत कुठलं किती लागणार आहे तर 10 टन फार्म ॲड मॅन्युअर इतकं लागणार आहे. इरिगेशन म्हणजे पाणी कसं द्यायचं तर प्री सोविंग म्हणजे पेरणी करायच्या आधी एकदा पाणी द्यायचं. देन एव्हरी 15 to 20 days इन समरमध्ये म्हणजे उन्हाळ्यात घेतलं तर प्रत्येक 15 ते 20 दिवसांनंतर पाणी द्यायचं. मंथली आणि महिन्यातून एकदा विंटरमध्ये म्हणजे हिवाळ्यामध्ये महिन्यातून एकदा पाणी द्यायचं. आता वीड कंट्रोल कसं करायचं म्हणजे तण कंट्रोल कसं करायचं तर 3 ते 4 वीक आफ्टर सोविंगच्या नंतर आपण वीडिंग करायला सुरुवात करायची, तण काढायला सुरुवात करायची आणि रिपीटेड वन्स इफ नेसेसरी म्हणजे रिपीट करायचं परत एकदा. जर गरजेचं असेल, खूपच गवत झाले असं आपल्याला वाटत असेल तर रिपीट करायचं. त्यानंतर हार्वेस्टिंग कसं करायचं म्हणजे कापणी कशी करायची? ॲट फ्लोरिंग स्टेज ॲट इंटरवल ऑफ 60 to 75 days, 50 to 55 days फर्स्ट कट अँड 40 to 45 days सेकंड कट. म्हणजे फ्लॉवरिंग स्टेजच्या इंटरवलने 60 ते 75 दिवसांनी पहिली कट करायची. 60 ते 75 दिवसानंतर जेव्हा फ्लॉवरिंग स्टेज येईल त्याच्यानंतर 50 ते 55 दिवसानंतर पहिला कट द्यायचा आणि त्या पहिल्या कटच्या नंतर 40-45 दिवसानंतर दुसरा कट घ्यायचा. यील्ड आता आपल्याला एका हेक्टरमधून किती धान्य मिळेल तर 55 to 100 क्विंटल पर हेक्टरला आपल्याला हे धान्य मिळेल. ग्रेन किती 2 to 3 क्विंटल पर हेक्टरला. बट 8 to 10 क्विंटल पर हेक्टर ऑफ सीड कॅन बी ऑप्टेन थ्रू प्रॉपर मॅनेजमेंट. ओके. न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू DCP डायजेस्टिबल क्रूड प्रोटीन किती असतं तर 11.98% डायजेस्टिबल क्रूड प्रोटीन असतं आणि टोटल डायजेस्टिबल न्यूट्रिएंट किती असतात तर 55.84% न्यूट्रिटिव्ह टोटल डायजेस्टिबल न्यूट्रिएंट असतात. टॉक्सिसिटी कुठलाही टॉक्सिक सबस्टन्स प्रेझेंट नसतो ह्याच्यामध्ये. चवळी. नेक्स्ट आहे आपलं राईस बी.
राईस बीनचं बोटॅनिकल नेम आहे विग्ना अम्बेलाटा. सिनोनिम आहे गहीमूग, गही कलाई म्हणजे मूग, करूम पयारू, करू पिसारा. ओरिजिन आहे साऊथ अँड साऊथ ईस्ट एशिया, इंडोनेशिया, थायलंड, बँकॉक, मलेशिया. इन्व्हायरमेंट हाय ड्राफ्ट रेजिस्टंट क्रॉप, टेम्परेचर 25 to 30 degree Celsius, soil sandy loam to clay loam soil having sufficient calcium and potassium. लँड प्रिपरेशन करताना 3 to 4 कल्टिवेशन विथ देसी प्लोईंग, नांगरणी करणे. त्यानंतर 3 to 4 हॅरोईंग. व्हरायटीज कुठल्या आहे? K1, S8, S9, डोगोरो राणी. सोविंग टाईम रेनफेड क्रॉप आहे, जून ते सप्टेंबरमध्ये आपण पेरणी करू शकतो विथ इरिगेशन फॅसिलिटी फेब ऑनवर्ड्स. सोविंग मेथड सीड ड्रिलिंग अँड ब्रॉडकास्टिंग मेथडने सोविंग करतात. स्पेसिंग किती पाहिजे 2 लाईनमध्ये? तर 30 सेंटीमीटर बिटवीन लाईन अँड 3 to 4 सेंटीमीटर बिटवीन प्लांट्स. एका प्लांटमध्ये 3 ते 4 सेंटीमीटर अंतर पाहिजे आणि 2 वाफ्यांमध्ये 30 सेंटीमीटर अंतर पाहिजे. आता सीड रेट किती आहे याचा? 60 kg पर हेक्टर फॉर ब्रॉडकास्टिंग अँड 45 kg पर हेक्टर इन लाईन सोविंग. ओके. नंतर आहे मॅन्युअर. एका हेक्टरमध्ये किती मॅन्युअर लागेल, किती खत लागेल? तर 10 टन फार्म ॲड मॅन्युअर म्हणजे आपलं शेणखत आणि नायट्रोजन 20 kg, 40 to 60 kg फॉस्फरस पर हेक्टर अँड 20 to 40 kg पोटॅशियम पर हेक्टर इतकं आपल्याला मॅन्युअर लागेल. इरिगेशन म्हणजे पाणी कसं देणार? फर्स्ट प्री सोविंग इरिगेशन फॉर समर क्रॉप, सबसिक्वेंट इरिगेशन एव्हरी 4 week इफ नो रेन. पाणी नसेल तर प्रत्येक 4 आठवड्यानंतर याला पाणी दिले गेले पाहिजे. वीड कंट्रोल करताना 1 or 2 वीडिंग करतात. EPTC 3 to 4 kg पर हेक्टरला हे विडीसाईड म्हणून यूज करू शकतो. त्यानंतर हार्वेस्टिंग, फ्लॉवरिंग स्टेजला आपण त्याची हार्वेस्टिंग करू शकतो. फॉर फॉडर 90 days आफ्टर सोविंग, 90 दिवसानंतर आपण याचं हार्वेस्टिंग करू शकतो म्हणजे कापणी करू शकतो. इल्ड किती आहे? ड्राय मॅटर प्रोडक्शन 53 to 68 क्विंटल पर हेक्टर अँड मॅक्झिमम 80 to 94 क्विंटल पर हेक्टर. ग्रेन इल्ड किती आहे? तर 13 to 25 क्विंटल पर हेक्टर. न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू डायजेस्टिबल क्रूड प्रोटीन 8.06% असतं आणि टोटल डायजेस्टिबल न्यूट्रियन 52.84% असतात. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची टॉक्सिसिटी प्रेझेंट नसते. ही आहे राईस बीन. त्यानंतर वेलवेट बीन, बोटॅनिकल नेम आहे मॅक्युना प्रुरियन्स. सिनोनिम आहे स्टिझोलोबियम निवेयम. आता हे आपल्याकडे म्हणत नाही. ओरिजिन इंडिया. इन्व्हायरमेंट ट्रॉपिक्स अँड सबट्रॉपिक. क्लायमेट रिक्वायर्ड ॲज डिझर्व. सॉईल मार्जिनल लँड अँड पुअर सँडमध्ये येतं. त्यानंतर लँड प्रिपरेशन करताना 3 to 4 प्लॉविंग विथ कंट्री प्लॉविंग म्हणजे आपल्या देशी जे नांगरणी आहे तशा प्रकारची नांगरणी करायची. 3 to 4 क्रॉस हॅरोईंग विथ ट्रॅक्टर. त्यानंतर व्हरायटीज कुठल्या कुठल्या आहे? IGFRI S227 65. त्यानंतर IGFRI S22841 ही व्हरायटी आहे वेलवेट बीनची. सोविंग टाईम ऑनसेट ऑफ मान्सून कंटिन्यू अप टू मिड ऑगस्ट फॉर सप्लाय ऑफ ग्रीन फॉडर अप टू डिसेंबर अँड जानेवारी ड्युरिंग फॉडर स्कॅरसिटी पिरियड. ज्यावेळेस फॉडर स्कॅरसिटी पिरियड असतो त्यावेळेस त्याचा सोविंग टाईम येतो. सोविंग मेथड ब्रॉडकास्टिंग अँड इनलाईन मेथड. एका लाईनमध्ये म्हणजे वाफ्यामध्ये लावणे त्याला इनलाईन म्हणतात आणि ब्रॉडकास्टिंग म्हणजे फेकणे, फेकून जसं आपण पेरणी करतो तसं. स्पेसिंग इन लाईनमध्ये 1 मीटरपर्यंत डिस्टन्स असला पाहिजे 2 रोमध्ये आणि 2 प्लांटमध्ये 40 to 50 सेंटीमीटर इतका डिस्टन्स असला पाहिजे. सीड रेट याचा आहे 40 to 50 kg पर हेक्टर. मॅन्युअर फर्टिलायझर 10 टन फार्म ॲड मॅन्युअर लागतं म्हणजे शेणखत. नायट्रोजन 20 kg, 60 to 65 kg फॉस्फरस गरजेचं असतं. इरिगेशन रेनफेड क्रॉप बट इट्स मिक्सचर. इट ग्रो अंडर इरिगेटेड कंडिशन विथ प्रिन्सिपल सिरियल फॉडर. वीड कंट्रोल 1 इनिशियल वीडिंग करायची असते. एकदा तण
तण काढून घ्यायचं असतं. हार्वेस्टिंग फॉर फॉडर 60 to 70 days आफ्टर सोविंग, 80 to 90 days ऑफ ग्रोथ ऑफ मॅक्झिमम ऑन टर्म अँड सबसिक्वेंट कट आफ्टर 40 to 45 days. इल्ड किती येते तर 300 to 375 क्विंटल पर हेक्टर ऑफ ग्रीन फॉडर इतकं मिळतं. न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू क्रूड प्रोटीन 15% असतं आणि TDN 64% फॉर ड्राय मॅटर बेसिस. टॉक्सिसिटी, हिस्टामाइन लिबरेटिंग प्रिन्सिपल, हा जो सबस्टन्स आहे तो ॲज अ टॉक्सिक सबस्टन्स म्हणून ह्याच्यामध्ये प्रेझेंट असतो आणि त्यामुळे काय होतं, डर्माटायटिस म्हणजे स्किनचं इन्फेक्शन होऊ शकतं ह्या टॉक्सिसिटीमुळे. ही त्याची इमेज आहे वेल्वेट बीनची. नेक्स्ट आहे गवार. गवारचं बोटॅनिकल नेम आहे सिमॉप्सिप टेट्रागोनालोबा. सिनोनेम आहे क्लस्टर बीन, गवार, गोरानी, त्यानंतर काटा अवाराई. आता हे जिकडचे तिकडचे सिनोनेम आहे, आपल्या तिकडे तर गवारच म्हणतात. ओरिजिन आफ्रिका आणि इंडियाचा आहे, इंडियातून आहे. इन्व्हायरमेंट कसं लागतं, टॉलरंट, हाय मॉइश्चर, ट्रेस, मोस्ट सुटेड टू अराइड अँड सेमी अराइड रिजन. सॉइल रिच इन पोटॅशियम, फॉस्फरस अँड कॅल्शियम. टॉलरेट pH त्याचा किती असतो तर 8.5 इतका pH. आणि व्हरायटी कुठल्या आहेत, FS 277, HFG 182, HFG 244, ह्या सगळ्या ह्याच्या व्हरायटी आहे. IGFRI1, IGFRI2, हे सगळ्या ह्याच्या व्हरायटी आहे. सोविंग टाईम, समर क्रॉप सो इन एप्रिल अँड मे. इरिगेशन फॅसिलिटी जून अँड ऑगस्ट. खरीप हंगामात पण सोविंग करू शकतो. फॉर ग्रेन मिड जुलै सोविंग इज बेस्ट. सोईंग मेथड, ब्रॉडकास्टिंग अँड ड्रिलिंग. स्पेसिंग 15 to 20 सेंटीमीटर पर रो टू रो. सीड रेट फॉर फॉडर 35 to 40 kg per hectare, 45 to 50 kg for broadcasting, while as a dryland crop 30 to 35 kg per hectare. For green manure 30 to 35 kg per hectare. मॅन्युअर किती लागतं तर 10 टन फार्म ॲड मॅन्युअर. नायट्रोजन 15 kg, 40 kg phosphorus per hectare and 20 kg potassium. Irrigation, monsoon, no need. Summer 15 to 20 days interval. Weed control, 1 or 2 weeding before establishment of crop. Harvesting, flowering to pod stage 60 to 80 days for sowing. Yield किती आहे तर 120 to 180 क्विंटल पर हेक्टर in dry farming. Irrigated 280 to 300. Nutritive value, crude protein 14.90 to 18.99 इतके क्रूड प्रोटीन असतं आणि क्रूड फायबर 22.70 to 31.91 इतकं क्रूड फायबर असतं. टॉक्सिसिटी, कंटेन HCN रिझल्ट इन स्टिकी ड्रॉपिंग. ट्रिप्सिन इनहिबिटर विच कॉज इन केस ऑफ ग्रोवर इनहिबिट ग्रोथ, लेयर रिड्यूस एग साइज अँड नंबर ऑफ एग्स. शीप अँड कॅटलमध्ये डायरिया होतो. आता हे HCN टॉक्सिसिटी होतं तर ह्याच्यामुळे काय होतं, स्टिकी ड्रॉपिंग. ट्रिप्सिन इनहिबिटर असतं जे काय करतात तर ग्रोथ रिड्यूस करतात, म्हणजे ग्रोथ होऊ देत नाही. लेअर कोंबडी असेल तर त्याची एग साईज छोटी होऊन जाते हे खाल्ल्यामुळे, ह्याच्या टॉक्सिसिटीमुळे. किंवा अंडेच देत नाही ही कोंबडी आणि शीप आणि कॅटलमध्ये डायरिया होऊन जातो गवार खाल्ल्यामुळे. गवार. आता नेक्स्ट आहे बर्सिम. बोटॅनिकल नेम आहे ट्रायफोलियम अलेक्झांड्रियम. सिनोनेम आहे इजिप्शियन क्लोव्हर, किंग ऑफ फॉडर बोलतात बर्सिमला. इम्पॉर्टंट आहे हे. नंतर ह्याचं ओरिजिन इजिप्त, एशिया. इन्व्हायरमेंट आहे मॉडरेट टू कूल टेम्परेचर 12 to 20 डिग्री सेल्सिअस. वार्म अँड ह्युमिड क्लायमेट इज detrimental. Longer duration of cool temperature promotes growth and yield. Soil heavy and well drained soil rich in PK अँड कॅल्शियम आणि pH त्याचा 7.8 असायला पाहिजे. लँड प्रिपरेशन करताना 3 to 4 ऑपरेशन विथ द कल्टिवेटेड ऑर डिस्क हॅरोईंग. व्हरायटीज कुठल्या आहे, पुसा जायंट, IGFRI S99-1, IGFRI S52. ह्या ज्या सगळ्या काय आहेत त्या जवार 1, बर्सिम BL1, JB1, वरदान,
ह्या सगळ्या काय आहे बरसीमच्या व्हरायटी आहे. सोविंग टाईम ऑटम सब ट्रॉपिकल सप्टेंबर ते ऑक्टोबर नॉर्थमध्ये करतात, सप्टेंबर ते ऑक्टोबर. नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ईस्टमध्ये सोविंग करतात आणि डिसेंबर ते जानेवारी साऊथमध्ये सोविंग करतात. सोविंग मेथड ब्रॉडकास्टिंग. सीड रेट असतो 25 to 50 kg पर हेक्टर ब्रॉडकास्टिंगने. स्पेसिंग 20 सेंटीमीटर पर रो ब्रॉडकास्टिंगने. मॅन्युअर 25 टन फार्म अँड मॅन्युअर लागतं पर हेक्टरला. NPK 20:150 :75 kg इतकं ऑर्गॅनिक खत इनऑर्गॅनिक खत लागतं. इरिगेशन 1 प्री सोविंग फर्स्ट टू इरिगेशन शुड बी लाईट. इरिगेशन शुड बी गिवन अप्रॉक्स 10 days बिफोर कटिंग. Weed control after final harvest, deep plowing. Seed should be deep in 15 to 20% salt solution at the time of sowing. 15 ते 20% मिठाच्या पाण्यामध्ये डीप करून ठेवायचं सोविंगच्या आधी हे सीड. नंतर हार्वेस्टिंग फर्स्ट कट 60 to 70 days after sowing when the plant are 30 centimeter tall. Subsequent cut 30 to 35 days interval. Yield किती आहे 1000 to 1200 क्विंटल पर हेक्टर. न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू CP क्रूड 2.5% अँड क्रूड फायबर 2.9%. त्यानंतर टॉक्सिसिटी याच्यामध्ये एस्ट्रोजेनस सबस्टन्स प्रेझेंट असतात जे ब्लोट म्हणजे गॅस निर्माण करतात ॲनिमलच्या स्टमकमध्ये. इमेज नेक्स्ट आहे लुसन. बोटॅनिकल नेम आहे मेडिकॅगो सटायवा. सिनोनेम आहे अल्फा अल्फा. याला क्वीन ऑफ फॉडर म्हणतात. बरसीमला किंग ऑफ फॉडर म्हणतात. ग्रीन गोल्ड पण म्हणतात याला. ओरिजिन साऊथ वेस्टर्न आशिया. इन्व्हायरमेंट मॉडरेटली कूल अँड ड्राय कंडिशन ॲट टेम्परेचर 50 to 20 degree Celsius. Optimum day temperature 15 to 25 degree Celsius and night temperature 10 to 20 degree Celsius. Soil type rich and well drained soil लागते. Deep loamy soil. pH त्याचा 5.5 to 8.8 असायला पाहिजे. लँड प्रिपरेशन करताना one mold broad plowing following by 4 to 5 deci plowing followed by the separate operation with disc harrowing. Variety PV सिरसा 9, सिरसा 8, NDRI 1, आनंद 1, आनंद 2, IGFRI 244 ह्या सगळ्या त्याच्या व्हरायटी आहे. सोविंग टाईम कुठला असतो तर अर्ली ऑक्टोबर आणि एंड नोव्हेंबर नॉर्थमध्ये आणि डिसेंबरमध्ये ईस्टमध्ये डिसेंबरमध्ये सोविंग करतात आणि साऊथमध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या दरम्यान सोविंग करतात. सोविंग मेथड कुठली आहे सीड ड्रिलिंग अँड ब्रॉडकास्टिंग. स्पेसिंग 30 सेंटीमीटर डिस्टन्स असायला पाहिजे 2 रोमध्ये. त्याचा सीड रेट आहे 50 kg पर हेक्टर फॉर सीड ड्रिलिंग. 25 to 30 kg फॉर ब्रॉडकास्टिंग. मॅन्युअर 35 to 40 टन फार्म ॲड मॅन्युअर लागतं आणि NPK 20:90:40 इतकं फार्म ॲड मॅन्युअर लागतं पर हेक्टरला. इरिगेशन 15 to 18 इरिगेशन इन अ इयर. इरिगेशन ॲट इंटरवल ऑफ 10 to 12 days इन समर अँड इन विंटर इट मे बी 50 to 20 days. वीड कंट्रोल करताना फ्रिक्वेंट कटिंग ऑफ ग्रेसी वीड्स फ्रिक्वेंट कट करत राहायचं. त्यानंतर ट्रायफुलेरियम हे आपण वापरू शकतो ॲज अ विडीसाईड म्हणून. हार्वेस्टिंग करताना ॲट हार्ड ब्लूमिंग स्टेज इन नोव्हेंबर देन कट कॅन टेकन आफ्टर 30 to 40 days. यील्ड 950 to 100 and 250 क्विंटल पर हेक्टरला. न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू CP 19.90% अँड क्रूड फायबर 29.51%. टॉक्सिसिटी एस्ट्रोजनस सबस्टन्स असतात. कॉज रिप्रोडक्टिव्ह डिसऑर्डर कॉज करतात. हिस्टामाइन ऑफ अल्फा अल्फा कॉज द फोटोसेन्सिटायझेशन. त्यानंतर डर्माटायटिस सॅपोनोन असतं ते काय कॉज करतं तर रिटार्ड ग्रोथ होऊ देत नाही अँड डिप्रेस एग प्रोडक्शन इन चिकन. हे इमेज आहे. नेक्स्ट आहे मेथा. बोटॅनिकल नेम आहे त्याचं ट्रायगोनेला फोइनुम ग्रेइकम. सिनोनेम आहे मेथी. आपली जी मेथी येते मेथा ही बोलतात त्याला. मेंथू ही बोलतात. ओरिजिन एशिया आहे. इन्व्हायरमेंट कूल अँड ड्राय कंडिशन ड्युरिंग विंटर. वॉटर रिक्वायरमेंट इज 100 to 150 millimeter इतकं वॉटर लागतं. सॉईल वेल ड्रेन मीडियम ब्लॅक सॉईल लागते. फर्टाईल लुमी सॉईल अँड रिच इन कॅल्शियम फॉस्फरस.
असायला पाहिजे सॉईलमध्ये. लँड प्रिपरेशन करताना 2 to 3 डिस्क हॅरोईंग इज सफिशियंट. व्हरायटी FOS8 ही मेथाची व्हरायटी आहे. सोविंग टाईम ऑक्टोबर नोव्हेंबर सोविंग टाईम असतो ऑप्टिमम टाईम. इट कॅन बी ऑल्सो डन ॲज अर्ली ॲज सप्टेंबर and late at December. Sowing method broadcasting spacing 25 meter row to row. सीड रेट आहे याचा 30 to 36 kg पर हेक्टर. क्रॉप मिक्सचर असताना अप टू 40 kg पर्यंत सीड रेट असतो. मॅन्युअर 20 to 25 kg नायट्रोजन अँड 60 kg पर्यंत फॉस्फरस पर हेक्टरला देऊ शकतो. इरिगेशन इमिडिएटली आफ्टर सोविंग, 1 इरिगेशन व्हेन वॉटर रेन आर नॉट सफिशियंट. वीड कंट्रोल नो वीडिंग इज नेसेसरी ह्याच्यासाठी. हार्वेस्टिंग करताना अर्ली पॉड स्टेजला इफ फर्स्ट कट इज डन इन 60 days देन सेकंड कट मे बी टेकन आफ्टर अबाउट 5 weeks. इल्ड 250 to 300 क्विंटल पर हेक्टरला देतात इरिगेटेड क्रॉप. आणि ऑर्डिनरी जे क्रॉप असतात ते 150 to 200 क्विंटल पर हेक्टरला देतात. न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू क्रूड प्रोटीन 3.6 अँड क्रूड फायबर 7.1. टॉक्सिसिटी प्रॉब्लेम कॉज जे HCN जी टॉक्सिसिटी असते ती असते, टॉक्सिक सबस्टन्स असतो आणि ब्लोटही होऊ शकतो ॲनिमलला. हे असते मेथी. नेक्स्ट आहे सेंजी. बोटॅनिकल नेम आहे मेलिलोटस पार्विफ्लोरा. सिनोनेम आहे इंडियन क्लोवर, किंग आइसलँड क्लोवर. ओरिजिन इंडिया. इन्व्हायरमेंट कूल अँड मिड विंटर विथ ब्रिंग सनलाईट. डॅम वेदर इज डेट्रिमेंटल. सॉईल लुमी और एल्युवियल सॉईल, न्यूट्रल टू स्लाइटली अल्कलाइन सॉईल. लँड प्रिपरेशन करताना लाईटली कल्टिवेटेड लँड. सीड जर्मिनेटेड इवन ओनली अनप्लोईंग लँड. व्हरायटी कुठली आहे? FOS1, FS14, FS18. सोविंग टाईम लेट सप्टेंबर टू मिड नोव्हेंबर नॉर्थ इंडियामध्ये आणि मिड ऑक्टोबर बिईंग द ऑप्टिमम. सोविंग मेथड ड्रिलिंग अँड ब्रॉडकास्टिंग. स्पेसिंग 25 to 30 सेंटीमीटर रो टू रो. सीड रेट आहे 50 kg ऑफ अनहस्क सीड पर हेक्टरला. मॅन्युअर किती लागतं? 20 to 25 kg नायट्रोजन आणि 60 kg फॉस्फरस. इरिगेशन फर्स्ट इरिगेशन इमिजिएटली आफ्टर सोविंग. इफ विंटर रेनफॉल सबसिक्वेंट इरिगेशन नेसेसरी. त्यानंतर वीड कंट्रोल. टॉल अँड थ्रोनी वीड्स आर रिक्वायर्ड टू बी रिमूव्ह. जे उंच आणि काट्याचे असतात तेच वीड रिमूव्ह करायचे. हार्वेस्टिंग पॉड आर बिईंग फॉर्मर. फर्स्ट कट ॲट 60 days अँड सेकंड कट 40 days आफ्टर. इल्ड आहे याची 250 to 330 क्विंटल पर हेक्टर. न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू CP 3.8% असतो आणि CF 5.8% असतो. टॉक्सिसिटी HCN टॉक्सिसिटी असते आणि ब्लोट होऊ शकतो याच्यातही. ही त्याची इमेज आहे. नेक्स्ट आहे मोथ. बोटॅनिकल नेम आहे त्याचा फॅसिओलस ॲकोनिटी फोलियस. सिनोनेम आहे विग्ना अकॉनिटी फोलिया. ड्यूग्रॅम. नारी पायारू हे याचे बॉटॅनिकल नेम आहे. ओरिजिन इंडिया आहे. इन्व्हायरमेंट मॉडरेटली हाय टेम्परेचर, ड्रॉप टॉलरंट. क्रॉप सॉईल सँडी ग्रॅव्हिली रेड सॉईल. लँड प्रिपरेशन 2 to 3 प्लॉविंग विथ कंट्री प्लो, 2 to 3 हार्वेइंग विथ ट्रॅक्टर. व्हरायटी त्याच्या T16, T23, T3. सोविंग टाईम जुलै साऊथ इंडियामध्ये. मार्च समर क्रॉप विथ इरिगेशन. सोविंग ब्रॉडकास्टिंगनी करतात. स्पेसिंग 25 सेंटीमीटर रो टू रो रिक्वायर्ड आहे. डिस्क्रिप्शन सीड रेट त्याचा 50 to 20 kg पर हेक्टर. फर्टिलायझर सीड रेटेड विथ nitrogen 30 kg phosphorus apply as a vessel. Irrigation 1 pre-sowing irrigation and next when necessary. Weed control when necessary जेव्हा गरजेचं असेल तेव्हा. हार्वेस्टिंग ऑक्टोबर आणि मेमध्ये. इल्ड 207 ते 254 क्विंटल पर हेक्टर. न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू CP 3, CF 7.7. नो टॉक्सिसिटी. नेक्स्ट आहे सोयाबीन. ग्लायसिन मॅक्स. सिनोनेम आहे त्याचं ग्लायसिन सोया, ग्लायसिन हिस्पिडा मॅक्सिन. ओरिजिन सबट्रॉपिकल सेंट्रल एशिया. इन्व्हायरमेंट वार्म मॉइस्ट टेम्परेचर टू सबट्रॉपिकल क्लायमेट विथ मॉडरेट रेनफॉल. सॉईल वेल ड्रेन लूम और क्ले लूम सॉईल. pH 6.5 to 7. ग्रो वेल ऑन रिच क्ले लूम. लँड प्रिपरेशन करताना लाईन tilth of the soil is essential. Variety
MAUS1, MAUS2, MAUS3 ह्या व्हरायटी आहे. सोईंग टाईम मे ऑर जून. त्यानंतर सोईंग मेथड ड्रिलिंग, स्पेसिंग 45 सेंटीमीटर अपार्ट रो खरीपमध्ये अँड 30 सेंटीमीटर अपार्ट इन समरमध्ये. सीड रेट आहे 80 to 100 kg पर हेक्टर. मॅन्युअर फार्मॅड मॅन्युअर 3 to 4 टन लागतं. 20 kg नायट्रोजन, 80 kg फॉस्फरस अँड 40 kg पोटॅशियम पर हेक्टरला लागतं. इरिगेशन ॲट फ्लॉवरिंग अँड ग्रेन डेव्हलपमेंट होताना इरिगेशन करायचं. वीड कंट्रोल 1 or 2 वीडिंग करायचे फक्त. हार्वेस्टिंग करताना 45 दिवसानंतर हार्वेस्टिंग करायचं. इल्ड त्याची असते 300 ते 350 क्विंटल पर हेक्टर. न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू क्रूड प्रोटीन 45% अँड टॉक्सिसिटी अल्कोलॉइड कंटेंट विच इफेक्ट डायजेस्टिबिलिटी ट्रिप्सिन इनहिबिटर. इमेज आहे. नेक्स्ट मला वाटते आजचं लेक्चर तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल. थँक्यू.